त्याला प्रश्न पडेल काय नेमकं. आमचे महेंद्र भाऊ घर तिथं, तुम्ही थांबणार नाहीत का? आपण आलात, खूप आनंद आहे. थांबलात तर काय आनंदच आहे, कीर्तन थांबण्यासारखंच वाटतं. आणि आपण आमच्या निलेश महाराजांच्या सेवेत उभे राहिले पाहिजे. त्याचं कारण असं आहे, धर्म हा अर्थ या पुरुषार्थाच्या सोबत असतो. आणि मला असं वाटतं कुठं आपल्याला खर्च करावाच लागतो. श्रीमंतांनी केला पण पाहिजे, केला पाहिजे सर्व. पण आपण सर्वत्र खर्च करतो, त्याचं काय होतं माहित नाही. पण देवाच्या कार्यात जे खर्च होतं ना, ते देव अनंत पटीने तुमच्या नावावर परत करतो. राजकीय गोष्टीचा त्रास होता नाथ महाराजांना, तुम्ही त्यांना सहकार्य करताय विठ्ठला. फार प्रेम आहे त्यांचं. मग अशी भेटावंतांना पण सांगितलं. म्हणजे आमच्या पुढे जगद्गुरु तुकोबारायांच्या काळात पुन्हा ती मोगली सत्ता उतरणीला लागली. कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा उदय झाला. म्हणजे तेव्हा राजकीय परिस्थिती बरी आहे. आणि तुकाराम महाराज काम करतात तेव्हा पण राजकीय परिस्थिती बरी आहे. कारण तिथे देवगिरीचं राज्य आहे आणि इथे छत्रपती शिवरायांचं राज्य आहे. पण याच्या मधल्या मोगली सत्तेच्या सुवर्ण काळात नाथ महाराज उभे राहिले, म्हणजे राजकीय गोष्ट अनुकूल नाही आहे. आणि त्या काळात त्यांनी नाथांच्या रचना पाहून त्यांचा आणि तुर्काचा संवाद वाचा आपण. पाची बखात नमाज का तो और क्या बखात चोरो. म्हणजे राजकीय प्रतिकूलता आहे. दुसरं अध्यात्म जगतातले, अध्यात्माला देव महत्व देतो, त्यामुळे उष्टी बोरं पण खातो आणि थोडे पोहे पण खाऊन घेतो. हे अध्यात्म जगतातले. धर्म जगतात हा दोष ठरेल. पण धार्मिक जगत काय विरोधात होतं? नाथ महाराजांनी आपल्या गुरुदेवांच्या आज्ञेने श्रीमद भागवताच्या 11व्या स्कंदावर मराठी टीका केली. 18,798 ओव्या आहेत. त्यातले पहिले 5 अध्याय लिहून झाले होते. त्यानंतर नाथांनी जरा आराम केला. त्या 5 अध्यायाच्या प्रती निघाल्या. प्रती म्हणजे सगळ्यांनी त्याच्या प्रिंट काढून लिहून घेतल्या आणि ते नित्य पठणात घेऊ लागले. पूर्वी लोक चांगल्या गोष्टीच्या प्रती निघायच्या, आता जे अजिबात चांगलं नाही त्याच्या प्रती निघतात. विठ्ठला म्हणजे कसं असायला पाहिजे? प्रति जगन्नाथ अण्णा पवार असे प्रती पाहिजे. विठ्ठला जे अजिबात प्रतीचं नाही त्याच्या कुठं प्रती काढता. असू द्या, मला काय म्हणायचं आहे, त्या 5 अध्यायांची पारायण करू लागले लोक. त्याच्यातला एक ब्राह्मण ते पारायण करत करत गेला काशीला. काशी म्हणजे कलिंगडाची नव्हे. आणि आपल्या जुन्या लोकांना ते चांगलं माहिती. कारण पूर्वी हे लोक कावड घेऊन त्या काशीला जायची, हा कावड घेऊन ह्या काशीला. पण मला त्यात एक चांगली गोष्ट सांगायची. हा भाव सुद्धा किती छान आहे ना. मी जे माझं शेत लावतो ते माझ्यासाठी शेत नाही, माझ्यासाठी तीर्थक्षेत्र आहे. हा कर्मयोग आपल्या पूर्वजांनी शिकवला. त्याच्यामुळे ते काशीला बोलतात त्याला वेडेपणा कोणी म्हणणं हा वेडेपणा आहे. विठ्ठला आता तो गेला आंघोळ करून त्याचं आपलं पारायण सुरू. त्याचं ते प्राकृत भाषेतलं भागवतावरचं भाष्य त्यांनी वाचायला सुरुवात केल्यावर ते म्हणाले हे लिहिलं कोणी? वारकरी काही एकटा निघतो का? तो दिंडी घेऊनच आमच्या राजाराम महाराजांसारखं नाचू कीर्तनाचरणी आका टेम्पो घेऊनच गावात जायचं. विठ्ठला आणि भावला किती त्या कार्यक्रमाचा कोणालाच त्रास नाही. कीर्तनकार पण जेवायला त्याच्या घरी. विठ्ठला ते निघाले नाथ महाराज मजल दर मजल दिंडी मार्गा सांगतो पाहिला त्यांची दिंडी. हा म्हणतो आपण ते पण दाते जास्त झाले, चालणारे कमी झाले. विठ्ठला सगळ्यांना भजनाचा रंग लावत लावत गेले. कुठे? काशीला. बरं तिथले ते पंडित म्हणाले यांच्याशी बोलून जमणार नाही, याला काही जादू वगैरे जर येत असली तर आपल्याला भुलवतील. एक पडदा आडवा धरला आणि त्या न्यायाधीशांनी धर्मपीठाने सांगितलं
तुम्ही हे लिहिलेले 5 अध्याय आहेत ना, हे गंगेत तुमच्या हाताने बुडवा. महाराज, आपली गाथा ज्ञानेश्वरी भागवत सामान्य ग्रंथ नाही, या प्रत्येक ग्रंथाचा इतिहास आहे आणि त्या इतिहासाचा ग्रंथ होईल. आणि हे सत्य आहे. काही लोकांना विषय खरं पटत नाही की गाथा म्हणे तरली नाही. गाथा तरली नाही असं जो म्हणतो ना, त्याची डायरी बुडाली विठाला. तुम्ही राहू द्या, बाकी काही टेन्शन घेऊ नका. आपला 9ला भंडारा चालू करतो, काय घाबरू नका, हे आमचं चाललंय. मला म्हणायचं काय आहे की तो ग्रंथ गंगेत फेकायला घेतला. महाराज, नाथांचा गुरुप्रसाद होता तो. जसा ग्रंथ गंगा मातेत भिरकावला, वज्र चुडे मंडित 2 हात गंगामाईचे वर आले, ग्रंथ वरच्या वर झेलला, सगळ्या काशीत गजर झाला. एकनाथ महाराज की जय, एकनाथ महाराज की जय. आमच्या संतांचा कोणी नाद करायचा नाही. सांगतो तुम्हाला कसा, परत वाजवायला लागतील, थांबा. त्या तुकाराम महाराजांची देहूत कीर्तन व्हायची ना, तर ते मंबाजीला फार, आता तो पण कीर्तन आमच्यात पण थोडं थोडं असतं कधी कधी विठ्ठला. त्यांनी बाहेरचा महाराज आणला, कोण, वाघोलीचे रामेश्वर भट्ट. ते आणून आता तुकाराम महाराजांचा पराभव करू. थांबा महाराज, तुकोबार आहे, तुकोबार आहे. शिव्या द्यायला आणलेल्या माणसाला ओव्या गायला लावल्या, याला तुकाराम महाराज म्हणतात. पराभव करायला आणलेला माणूस आरती करतो, याला संत म्हणतात विठ्ठला. बरं, जे म्हणत होते ना हे कसं काय लिहिलं, कशाला लिहिलं, ते काशीवाले काय म्हणाले माहिती आता. महाराज, एकनाथी भागवताला 31 अध्याय, तुम्ही किती लिहिलेत, 5. बसले होते विद्वान पंडित आणि नाथ महाराज त्या 26 अध्यायाचं विवरण करतात. धर्मजगत अनुकूल होतं को. 5 अध्याय बुडवायला काढले होते, पण त्यांना नाथांचा अंदाजच आला नाही. काशीत जाऊन काशीची काशी केली विठ्ठल. महाराष्ट्राचा काही दिवसापूर्वी काशीला परत एकदा अंदाज आला. देवव्रत रेखे विठ्ठला. दंडक्रम विक्रमादित्य 25 लाख पद गायली ना. मराठी माती हलकी नाही. दोन चिंता होत्या. पहिली कोणती, राजकीय, दुसरी धार्मिक, तिसरी पारिवारिक. परिवारात काय आपण म्हणतो गिरिजा माता, पण गिरिजा मातेवर थांबू नका. नाथ महाराज मराठीत कीर्तन करतात, याचा राग त्यांच्या पोराला आला. कोणाला, हरिपंडिताला. आणि तो त्या रागाने काशीला निघून गेला. नाथ महाराजांनी मराठी भाषेबद्दल जे रागाने बोललेत ना, त्याला कारण हरिपंडितामुळे. संस्कृत वाणी देवे केली, तो प्राकृत काय चोरापासून झाली. नाथ महाराज म्हणतात याला काय संस्कृत कळणार आहे, याला मराठी कळायची. म्हणजे संस्कृत म्हणजे तुम्हाला वाटलं तिथं सोपं आहे. अनुस्वारम देतम संस्कृतम होतम असं असतं काय. एकाने श्लोक बनवला, भुंगम कुलितम काष्ट भुस्कटम पडतम भुई विठ्ठल. अजून सोपं सांगू महाराज, समाजातल्या पहिल्या माणसासाठी बोलतो त्याला विद्वान म्हणतात, आणि समाजातल्या शेवटच्या माणसासाठी बोलतो त्याला संत म्हणतात. आपण अभंग वाचतो ते विद्वानांचे नाही, ते संतांचे, संतांचे अभंग. आणि हरिपंडित रागाने निघून गेलाय. किती चिंता, 3. चौथी पारिवारिक झाली, आध्यात्मिक चिंता. आता आध्यात्मिक कोणती चिंता सांगतो तुम्हाला. ज्ञानेश्वर महाराज अध्यात्माचं काम करतात, त्यावेळेला ते एकटे आहेत का. मेळविली मांदी वैष्णवा, मेळविली मांदी वैष्णवांची. हा तुकोबारी आहे, त्यांच्या मालकीचा आहे. पसायदान बोला. वर्षत सकळ मंगळी
ईश्वर निष्ठांची मांदी आळी. एकटा माणूस परवडणारा नाही, पुरणार नाही. अनेक जण पाहिजेत, त्याला काय म्हणतात? मांदी आळी. मला एका गावाला विचारलं, मग ती एक ज्ञानोबा पोरं नाही का, ती एवढी मांदी आली का पाहिजे? मी त्याला म्हटलं, अरे मांदिलीतल्यानं बाहेर काढायचंय विठ्ठल. हे खोपोलीला विठोबासाठी जात नाही विठ्ठला. मग ज्ञानोबा काम करतात तेव्हा खूप जण सोबत आहेत. तुकाराम महाराज पण एकटे नाही, त्यांचे 14 टाळकरी 14 संत आहेत. एकाकी लढले माझे एकनाथ महाराज, कुणीच जोड नाही हो, कुणीच जोड नाही. याचा अर्थ राजकीय चिंतेचा डोंगर कोसळला. नाथाला विचारलं, मग तुम्ही चिंतित परिस्थिती अशी असताना निश्चिंत कसे? नाथ महाराज म्हणतात, चिंता किती असू देत, मी चिंतित कधीच होणार नाही. त्याचं कारण मी कोणाचा आहे आणि माझे कोण कोण आहेत जरा बघा. पहिलं चरण कामा नये. संत आम्हाला आधार देतात म्हणून गुरु माता, आणि गुरु आम्हाला आकार देतात म्हणून गुरु पिता. हे आम्हीच केलंय असं नाही. गुरु आमुची कुलदेवता आदिनाथ ओमा बीज प्रगटले मचिंद्र. मुख्य महाविष्णू चैतन्याचे मूळ तिथपासून गुरु आमच्या पूजेचा विषय. आणि असे बलवान समर्थ गुरु आमचे माता पिता असल्यामुळे चिंता जरी आली तरी आम्ही चिंतित होत नाही. दुसरं चरण नसते. इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी, इतराचा लेखा कोण करी. गुरु साई मडकं पाहिजे तुम्ही? मडकं मडकं पूर्वी ते कुंभाराळीत मिळायचं विकास महाराज. आता ते अमेझॉनवर मिळतं. अमेझॉनवर काय नाही भेटत. मी परवा एक वाचलं, उडन हॅश 900 रुपयाचं पाकिट. Jana
व्यासपीठ आहे आपल्या सर्व श्रद्धेय आदरणीय ज्येष्ठ श्रेष्ठ वारकऱ्यांच्या चरणी ही प्रणाम करतो. या उत्सवाला पुन्हा शुभेच्छा देऊन थांबतो. ज्ञानेश्वर रामकृष्ण हरी. घरात या ठिकाणी 1 तास येऊन बसले, त्यांना जायचं आहे पण तरी सुद्धा 1 तास या ठिकाणी कार्यक्रम. सन्माननीय आदरणीय श्री महेंद्र शेठ घरत यांचा सन्मान हरिभक्त परायण जगन्नाथ महाराज पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. खूप मोठं योगदान साहेबांचे या ठिकाणी या कार्यक्रमासाठी लाभतंय. मागच्या वर्षी साहेबांनी या कार्यक्रमासाठी तब्बल 51,000 रुपये अनुदान दिलं होतं आणि यावर्षी देखील तब्बल 51,000 रुपयाचं अनुदान. संप्रदायासाठी धर्मासाठी काहीतरी करणं हे आपण भाग पडतो हे त्यांना माहिती आहे आणि म्हणून ते नेहमीच संप्रदायासाठी धर्मासाठी या ठिकाणी मदत करत असतात, अनेक ठिकाणी मदत करत असतात. त्यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न झालेला आहे. सन्माननीय आदरणीय श्री अनिशजी ढवळे साहेब माजी सरपंच शिवकर यांचा देखील या ठिकाणी सन्मान होत आहे. त्यानंतर सन्माननीय आदरणीय श्री मुरलीधर ठाकूर साहेब यांचा देखील सन्मान या ठिकाणी होत आहे. मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी झालेला आहे असं समजून आजचे दिलेला आहे. महाराजांचा सन्मान आमचे आदरणीय गुरुवर्य प्रेममूर्ती हरिभक्तपरायण लक्ष्मण महाराज मस्कर मामा यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी होत आहे. महाराजांनी या सन्मानाचा स्वीकार करावा.